काही नाही तुझ्याकडे. आता काय ठेवलं मी त्या काही या दुखण्यामध्ये ज्याने बरोबर पैसे काढून घेतलं थोडं होतं ते. आता जागेवर 2 महिने पडले मी. किती होतं पैसे तरी? होतं 3 लाख रुपये. 3 लाख होतं ताई माझ्याकडे. सगळं गेलं त्यांनी काढलं सगळं. पण फक्त माझ्या डोक्यात बसलं का देवा तिची काय असते तिने असं घातलं असतं का. जाऊ दे रडू नका येतो तिने सांगत. उचल बरी तू लवकर. मला सकाळी आज फोन आला ससून हॉस्पिटलमधून. तर तिथं 1-2 आजी आहेत वाटतं, त्यांना मदतीची गरज हवी आहे. तर आपण निघालोय त्यांच्याकडंच. काय आपण मदत करू शकतोय त्या आजींची काय नाही ते बघूया आपण आणि आता निघूया. दवाखान्यासाठी आली होती. घरी जायचं का तुला? नाही जायचं पण तिकडे जायची घरी मुलं वगैरे कुठे आहेत? मुलं आपलं लग्न झालेलं नाही. आई इतके दिवस कुठे राहत होती? मी करून खात होते. पण आता मला पॅरलीस झाल्यामुळे ना मला हाताला जीव नाही राहिला काहीच. त्याच्यामुळे मला आता करता येत नाही. म्हणून आता भावाची सुन पावर करायला लागली. बेसळ मला पेरले सुगर करून टाकलं. तुझं नाव काय ना? सुंदरबाई घेऊन भाऊ जाऊन पण करायचं, पोटभर छान राहायचं व्यवस्थित. सगळे आजी लोक भजन कीर्तन. तुझ्या गळ्यात मला माळ दिसते छान पिठी पांढरकाची. छान राहायचं असं. हा येणार का बघ? हा चल. इथं जायचंय वरती. कसं वाटलं आंघोळ करून? चांगलं वाटलं. गरम होतं का पाणी? हा मग गरम होतं. तर ही सुंदर आजी आहे आणि हिला आपण घेऊन आलोय आपल्या आश्रमामध्ये, शोध आश्रमामध्ये. तर आजीला थोडीशी माहिती विचारू आजीच्या घरची वगैरे, म्हणजे आपल्याला बरीचशी काही माहिती मिळालेली नाहीये. दवाखान्यात सर म्हटले तुम्हीच बोला, आजीची माहिती घ्या. आम्हाला काय नाव वगैरे सांगितलं होतं. तर आजी म्हणजे दवाखान्यात काय की म्हणजे असं ऍडमिट व्हावं लागलं तुला? काय बरं नाहीये? काय झालं? लग्न वगैरे झाले का तुझं? नाही ताई, लग्न नाही झालं. नाही. कुठं पण काम करायची मी. हडपसरला काम केलं, परत तुम्हाला सांगते उरुळी कांचनला काम केलं, परत आपलं चाकणला काम केलं. अशी कुठं मी काम करायची. कशाची काम? मेल मध्ये. मेल मध्ये आपला रवा मैदा बनतो ना, आगा ह्या मेल मध्ये. मी काय मेलचं काम नाही केलं, पण मी स्वयंपाकाचं काम करायचे. शेट लोक यायची, त्यांची 4 ना, ते शेट लोकांचं 4 दिवाणजी यांचं स्वयंपाक करायचं. हा मग मी जवळजवळ पण 26 वर्ष बाहेर काम केलं मी. आता किती वय आहे तुझं? माझं 70 आणि 71 वय. हा आणि मग नंतर मग मी असेच शेटच्या घरी साखर नेत होती. साखरेचं बाचकं होतं आणि 3ऱ्या मजल्यावर शेट होता त्या मेलवाला. म्हणून तो काय मला म्हणला जर चावी घेऊन खाली जा मावशे. आणि पोरं होती ऑफिसमध्ये. म्हणलं त्यांच्याकडे चावी दे, माहिती बाचकी वर आणते. आणि मला काय वाटलं ती पोरं येतोवर बसत तोवर आपण या बाचकं घेऊ, आपण जाऊ वर. डिकी उघडून ठेवा आणि जाऊ वर. मी घेतलं बाचकं, गेले बॉम्ब पाडायला. माई बसली मान बसली. मग ती जुन्या भांड्याला बाई तिची मान मोडली का माई इथली चटली सर माणूस. हा मोडल्यामुळे. हा ती हिसका दिला ना त्या हिसक्यामुळे लय वाईट. हा मग त्या दुखण्याला मी वैतागले ना, मी कामच सोडून दिली. मानाचंच नाही म्हणजे त्या दुखण्यालाच वैतागले मी. आणि मी कामच अशी बाहेर करायची सोडूनच दिली आणि डायरेक्ट घरी गेले. कुणाकडे? भावाच्या घरी गेले. मग कमावलेला पैसा सगळा त्यांच्यात. आता काय नको, आता काय म्हणायला. कमवलं होतं का भरपूर काय? आणि मग काय केलं ताई, आता काय बिनपगारी काम करत होते का मी एवढे दिवस? पैसे आता काही नाही तुझ्या. आता काय ठेवलं मी त्या काही या दुखण्यामध्ये ज्याने बरोबर पैसे काढून घेतलं थोडं होतं ते. आता जागेवर 2 महिने पडले मी. किती होतं पैसे तरी? होतं 3 लाख रुपये. 3 लाख होतं ताई माझ्याकडे. सगळं गेलं. त्यांनी काढलं सगळं भावाच्या पोराने. मग आता राहायला कुठं होती तू? आता त्याच्याच बोट्यामध्ये होते. घरात नव्हतीस का? घरात नव्हते.
घरात त्यांनी ठुला असतं, खोटंही बोलायची गरज नाही काही, खोटं नको बोलायला. कारण मला ते दिवाबतीचा टाइम आहे, खोटं नाही बोलावं एखाद्याला. त्यांनी घरात ठुला असतं. पण मला आहे ना त्या फरशीवर ना काठी थांबत नसत आणि मला उठता येत नसं, मी निश्चित सारखायची. म्हणून गोठ्यात ठेवली. म्हणून त्याने काय केलं ना, असं चांगला असं तुमच्या शेडवाने केलं त्यांनी सगळीकडून. आणि फॅन लावला. परत तुम्हाला सांगते ते याचं रेग्युलेटर बसवलं आपलं ते मच्छरचं सगळं त्यांनी. हा, चांगली सोय केली. मग आता तू का तिकडे राहत नाही राहायला मी ना तुम्हाला सांगू का, ती बासा सुने ना खायलाच नीट नाही देत नाही, खायलाच नीट देत नाही. तेव्हा शपथ मी खोटं बोलत नाही काय. ती काय करते ना, संध्याकाळची जे उरण ना ते 10 वाजता मला द्यायचं, 10 वाजेपर्यंत काय नाही. आणि परत तुला सांगते एकदम 10 वाजता खाल्लं का त्याच्यावर संध्याकाळी 8 वाजता. भावाला ते सांगायचं, भाच्याला सांगायचं. भाषाला काय सांगायची, भाषाचं जर तिच्या पुढं काही चालतच नाही मला, भाषाला सांगणार काय सांगा. आता भाषाला दिसत नाही का, भाषाच ताट आणून देतोय म्हणलं हो, भाषाला दिसत नाही का. भाऊ आहे का भाऊजाई? भाऊ माई खूप म्हातारी, त्यांना देऊन उपयोग नाही. ती माझ्यापेक्षा लई मोठा ती. मोठा हा, माझा भाऊ जवळ मी तर म्हणते फार 90 गेला. त्याच्या पाठची 3 पोरांच्या पाठची मी का बरं विचारते माहितीये का, हा. घरी व्यवस्थित सांभाळत असेल तर आमचं म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या गणागोतात राहा, नाता गोत्यामध्ये राहा. मला आहे ना बहिणीची पोर सांभाळण्यासारखी काय तुम्हाला सांगते. ते बहिणीची बी पोर कशी सांभाळली तुम्हाला सांगू का, मी तिचं केलेलं आहे म्हणून ती सांभाळली. कारण कसं की माझी बहीण ती लहान असताना बहीण वारलेली, मग तिला मी लहानची मोठी केली, लग्न केलं, तिच्या 2 डिलेवऱ्या केल्या, सगळं मी केलेलं आहे. तिकडे नेऊन सोडू का आम्ही? नको. मग तू म्हणते ना आता सांभाळायला म्हणून. ती सांभाळी, पण ती कशी सांभाळली तुला सांगू का, हे भावाचं पोर काय म्हणून माहिती का, हातून ज्यावेळेस पडली होती त्यावेळेस मी उच्च साचल केली, उठता येत नव्हतं तर मी उच्च साचल केली. तुला आता काय करायचं, दोघांकडे जायचं नाही का? नाही जायचं. तुम्ही जरी नाही मला इथं ठेवलं ना तर मी कुठं पण आश्रम पाकणार नाही, आणि मी आश्रम मध्येच जाणार नाही कुठं पण. घरी तुझ्या जाणार नाही का? नाही जायचं, नाही जायचं भावा का, मला जायचं. माझ्या भाषेचं काही नाही, पण ती बाई आहे ना मला खायला चांगलं देत नाही, आणि मला त्याच्यामुळे यशोबरंती झालेलं आहे. नाही तर एवढं मला एवढी जागेवर 2 महिने मी जागेवर पडले होते ताई, 2 महिने तर मला बीपीची गोळी सुद्धा लागली नाही. आता सगळं तुला भरपूर गोळ्या, तेवढ्या गोळ्या मी सांगते ना, मग मला जागी काय तिने दुखापत करून ठेवली की मला तिच्याचमुळं कशाला होत आहे. पण मग आता तू विचार करता येईल, भात चालत नाही. तू जर फार आदल्या दिवशी सकाळचा भात केला, दुसऱ्या दिवशी सकाळचा 400 होणार नाही तर काय होईल सांग मला. मग तुम्ही माझी जागेवर पडले होते म्हणून माझं होतं तेवढं काढून घेतलं, मग तुम्हाला आता नीट तुकडा नाही घालता आला का? त्याला मुलगा नाही, त्या भाषाला त्याला 3 जणी मुली आहे. मला काय गेलं असतील लाखभर, मी नाही म्हणत नाही, दुखण्याला लाखभर रुपये गेला असतील, कारण निपाणी जवळ नाही ना. 10,000 रुपये तर निसत गाडीवाला घेत होता निपाणीला जायला. मग निपाणीला गेलं म्हणलं पैसे गेले असतील, लाखभर गेलं म्हणायचं, पण 2 लाख तर तुम्ही गुंडाळलं ना. मग तुम्हाला काय द्यायचं, मला तिला काय आंघोळ घालायची, ती काय मावा कधी गावून धुती, 5 तारखेने मला आंघोळ नाही घातली, एवढं दुखणं गेलं कोणी. मग तुला निसा तुकडा द्यायचा ना, तो पण नाही व्यवस्थित देता येत का? मग कमी काय म्हणते का मला काय तू तळेव मळेव करूनच घाल, का मला काय कर, काय आहे का मला, आपला शब्द पण नव्हता. कारण कधी जर आला प्रसंग तर कधी विचार आलाच प्रसंग, मी कधी त्या अण्णाला येतात ताई नाव ठेवत नाही, पण आता या दुखण्याने वैतागले म्हणून मला म्हणायची पाहिजे, नाही तर मी अण्णाला सुद्धा कधी नाव ठेवत. शुगर, बीपी, रक्त पातळीची गोळी आहे, बऱ्याचशा गोळ्या. मग आता झालेच तसं म्हणलं काय करणार, त्यांनी सगळी ट्रीटमेंट केली ना. एकटीने तू ट्रीटमेंट केली, तू हुशार आहे खूप. मग आता काय करायचं स्वतःच्या ताई. आता भाषाला काय म्हणलं लय पाय फुगलो होतो, आता काहीच नाही. बरोबर. आता अरे फुटाय आलं होतं पार, फुटाय आलं होतं, असं टमटमीत चालतं नुसतं. म्हणून मी काय म्हणलं, त्याचं नाव तात्या आहे, म्हणलं तात्या अरे माझ्या पायाचं कसं काय, मला रातभर झोप नाही, आग चालली त्याची नुसती, आग लय व्हायची ना. तर आणि मग आता मी काय करायचं म्हणलं, तो काय करायचं बरं, तर त्यालाच शब्द नाही केला. आणि मग झोपल्या मनात आलं आपल्या दुखाचं आपल्याला आता बघावं लागलं. आपल्या काय कोण आई बापा आपल्या वर गेली, आई काळूबाई आहे तुझ्या संग,
देवाचं लेकरू आहे, रडायचं कशासाठी? आई तुझं लगीन देवासंग लागेल. रडू नको तू, रडू नको बस. गब्बर तू रडू नको, शांत हो. रडू नको. हे बघ, तू एवढं चांगलं देवाचं लेकरू आहे, तू म्हणते ना की माझं लगीन देवासंग लागलं, बरोबर का ना? मग देव काय म्हणतो की आता देवासंग लगीन लागले म्हणल्यावर ह्या लेकराची सोय करायला काही लागेल शब्द का? खोटा नाही ताई, पण आमच्या गावात कोण नाही जाऊन विचारलं ना, पण येऊशा पोरला सांगितलं तरी तू पोर सांगत नाही, तू या 6 विषय घालवलेले. हुशार आहे, गळ्यात माळ आहे, काय नाही, काळजी नको करू. हं? तुला इथं जवळ राहायचंय तर राहा. ज्या दिवशी मला म्हण की मला आता ताई नाही जायचंय, त्या दिवशी पण मी तुला तुझ्या घरी पाठवलं. हं? आनंदाने मस्त राहील, तुझ्यासारख्याच माता मावल्या आहेत. आता मस्त माता मावले, पण मला कामच करता येणार नाही. काय अगं काय हो, आमची भामा आजी काय काम करते? इकडे भामा, तू इकडे भामा. काठी शिवाय चालत नाही, तिला बी काय येत नाही. तिने काय करते का बघ, इकडे भामा. आता माझ्या तिकडे बस भामा. 35 माणसाचा स्वयंपाक केलाय आणि मला पांडुरंगाने काय केलंय ते बघ, चला तरी येते का? ही भामा तिकडून बसल्या बसल्या करतो माणूस. हे बघ, असं सेम तुझ्यासारखं आहे. काय बदल आहे का? आहे का काय बदल? नाही ताई, मी आता दुखण्याने नाही तर तुम्हाला सांगू का, मी चांगली चालते, मी खोटं बोलत नाही, खोटं बोलत काही गरज नाही, मी तिला चांगली एवढं चालते. पण चालायचं ना बघ. मला ते काय होते, ही पायाची पिंडी आहेत ना, ही शुगरमुळे आहेत ना, ही पायाची पिंडी माझी चमकायला लागली, म्हणून मला चालता येईल. नाही तर मी सकाळी तिला कसलं 1 तास चालायला? पुरा चालत होते मी, 1 तास. आणि पायाला सुजबीज काय नव्हती माया, जसं जशी चालत तसं पाय मोकळा होतो. आता हिला कसलंच चाला येत नाही. तेवढं तुला बघ, तुला तरी दंदन पळतेस तू. हा, आता चालतं. पण चालतेस, पण जरा हे पायामुळे तुझे पाय जड आणि पडले. शरीरात ते फुगल्यामुळे हिचं बी लगीन जड झालं झाले. नाही. होय, हिचं बी लगीन झालं नाही, लेकरू झालं नाही, काय नाही. रस्त्यावरून आणले भांडगाववरून. होय ना? कुठून? भांडगाव. माशेगाव. काळजी घे बघ, गेला काळजी करू. पुण्य- पुण्य घेऊ बाबा. हा? काळजी करू नको. सगळेजण आपण मिळून मिसळून राहू. तुला जवळ इथं राहायचंय तेव्हा नाही. हा? तू म्हण नेऊन सोडायचं म्हणली तरी मी नेऊन सोडते तुला. नाही, मी जर मला जोपर्यंत त्यांचे डोक्यातलं जात नाही ना, तोपर्यंत जाणार नाही. पण भांडणं बिंडणं नाही येत आहे आमची, भांडण एक शब्द नाही तर त्याच तुला मी मला काही बोललेलं नाही, खोटं बोलायचं नाही, आणि मी पण तिला काही म्हणलेलं नाही अजिबात नाही. कुणी पण परत वाक्या बसली तर कोणी सांगायला भांडणार येत नाही. पण फक्त माझ्या डोक्यात बसलं का देवा तिची टाळ असते, तिने असं घातलं असतं का. जाऊ दे बोल. रडू नका इथं, तिने सांगत. रडू. उचल बरी तू लवकर. हा? तर मी आता लई काय विचारत बसत नाही, कारण तिची तब्येत नाही बरोबर. हा ना, आजीची हा ना. आजीची तब्येत म्हणजे पूर्ण पाय वगैरे हे दांडलेत, सुजलेत, लय सुजलेत पाय. आणि हात पण तिचा एक पूर्ण असं कापतोय, अंग पण जरा गरम आहे. तर आराम कर आता. आंघोळ चांगली दणदण गरम गरम पाण्याने घातली. मोकळं झालं का नाही अंग सगळं? झालं झालं. चहा पेला. आत्ता दूधवाला आला हे येऊ दे जाऊ दे. कोरा चहा द्यावा चहा आहे लागला. ना ताई, आता टिपका बरं चहा पेत जाणार आहे मी. काय चहा तो जाऊ एवढं माया वाटायचा खरीतच नाही जायचं. खरं सांगते मी काय मुदाम नाही, बरं. त्या शुगरमुळं. शुगर लय चांगलं आहे. ताई मी काय त्या दिवशी ऍडमिट व्हायला आले, काय परिस्थितीत आले होते तुला काय सांगू. मी जाम फुगले होते सगळी, फार गालन बिलून लावून चूक होता मला. डॉक्टरांनी घेतलं ऍडमिट करून. जे कायच्या डॉक्टरने घेतली, हा, डॉक्टरने नाही घेतलं. हा. पण ते म्हणे ना देव बुद्ध देतो कोणला नाही कोणला, ते कोणी नाही कोणी मला मदत केली नाही. मदत केली. हा, हा, मी म्हणते गाडीत ना. गाडीत चढवायला सुद्धा दिले ना. तुला सांगते मी भोसरी मध्ये गाडीत चढले ना बसमध्ये, तर ही काठी आहे ना बाई वरगाळून पार डायरेक्ट खाली गेली. हा. गाडी चालू झालेली, कंडक्टरने परत बेल वाजून सगळी काठी खाली जाऊन आणली. मग मी म्हणलं ना तुझ्या पाठीशी आहे देव. देव आहे तुझ्या पाठीशी. हा, आणि इथे आले पहिली 15 तारखेला आले होते. तर त्यांनी आपलं थातार मातार करून मला गोळ्या दिल्या महिन्याच्या पेरलीच्या आणि जांभळी आणि गेले. आणि ते काय कमी होईना, उलट जास्तच होत चाललं. म्हणून मग मी काय केलं ना, म्हणलं आता परत एकदा जायचं. आणि मी ते राशन कार्ड आणि ते काय सगळं आणलं होतं. म्हणलं यांनी सोसनवाल्यांनी नाही घेतलं ना का आपण वानावीला जायचं हुशार आहे तू. मिलिटरी हॉस्पिटल. कारण तिथे आहे ना आधार कार्ड लागतं, राशन कार्ड लागतं, तेव्हा केस पेपर देतात. टाकू का हा व्हिडिओ? टाकलं तर काय नाही, त्याच काय आपली काय चोरी गेली का करतो आपण, चोरी केली कोणाची.
टाकायला काय चिंता आहे जाऊ हा विचारावं आपण काय लागतं चोरी? म्हणून. हा तुला तर ही आजी आपल्याकडे आलेली आहे आणि चांगली ही आजी आपण आपल्याला जिथपर्यंत राहील तिथपर्यंत राहील. ज्या दिवशी ती म्हटली माझ्या जायचंय कुठं तिचं गाव वगैरे आहे तिथं तर आपण नक्की तिकडे तिला पाठवू. सोडून येऊ वाटलं तर तिचं कोणी घ्यायला आलं तरी त्यांच्यासोबत पाठवू. तर चला धन्यवाद. असंच आपण प्रत्येक आजीची मदत करू. जे निराधार असं आहे ज्यांचं कोणी नाही त्यांच्यासाठी आपला शोध वृद्धाश्रमाचं काम चालू आहे. तसंच एक आजी आपल्याकडे आलेली आहे तिची पण सेवा आपण ह्या बाकीच्या आजींसारखी करू.